कल्पना करा, रात्रीची 2 वाजलेत. एक कुटुंब शांत झोपलंय. अचानक आकाशात एक छोटासा आवाज. ना सैनिक, ना चेतावणी. फक्त एक ड्रोन. आणि काही सेकंदात सगळं संपतं. पण सर्वात धक्कादायक गोष्ट माहिती आहे? तो हल्ला एखाद्या माणसाने नाही केलेला. तो निर्णय घेतला एका मशीनने, AIने. हो, आपण अशा काळात जगतोय जिथे माणसं नाही, मशीन ठरवत आहेत कोणाला मारायचं आणि कोणाला नाही मारायचं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात द नॉलेज DNA चॅनल. पहिलं AI युद्ध सुरू झालं मित्रांनो, आणि कोणालाच पूर्णपणे कळलं नाहीये. युद्ध कसं बदललं? पूर्वीचं युद्ध आठवा. सैनिक, बंदुका, रणांगण. निर्णय कोण घेत होतं? माणूस. पण आज युद्ध दिसत नाही, पण चालू आहे. आज युद्धात काय आहे? ड्रोन, सॅटेलाईट, सायबर अटॅक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI. इस्रायल, युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यातील संघर्षात AI आता फक्त मदत करत नाही, AI निर्णय घेत आहे. युद्धाचा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे, अल्गोरिदमिक वॉरफेअर. याचा अर्थ काय? जिथे अल्गोरिदम ठरवतो कोण टार्गेट आहे, कधी अटॅक करायचा आणि कसं अटॅक करायचं. AI नेमकं काय करते युद्धात? AI कसं ठरवतं टार्गेट? AI हजारो डाटा सोर्सेस वापरतं. मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी, CCTV फुटेजेस, सॅटेलाईट इमेजेस. हे सगळं डाटा एकत्र करून AI एक पॅटर्न ओळखतं. उदाहरण, जर एखादा व्यक्ती सतत स्पेसिफिक ठिकाणी जात असेल, स्पेसिफिक लोकांशी बोलत असेल, तर AI म्हणतं दिस पर्सन इज सस्पिशियस. आणि काही सेकंदात टार्गेट लिस्ट तयार होते. स्मार्ट ड्रोन. आजचे ड्रोन्स फक्त रिमोट कंट्रोल नाहीत, ते AI पॉवर्ड आहेत. ते करू शकतात स्वतः नेव्हिगेट, ऑब्स्टॅकल्स अवॉइड, फेस ऑब्जेक्ट डिटेक्ट, टार्गेट लॉक. काही ड्रोन तर स्वार्ममध्ये काम करतात. 100 ड्रोन्स एकत्र हल्ला करू शकतात. डिसिजन मेकिंग. पूर्वी डिसिजन चेन अशी होती, डाटा, ह्युमन ॲनालिसिस, डिसिजन आणि अटॅक. आता डाटा, AI, इन्स्टंट अटॅक. म्हणजेच ह्युमन डिले काढून टाकला आहे. सर्व्हिलन्स सिस्टम. AI सतत ऑब्झर्व करतं, 24/7 ट्रॅकिंग करतं, कोण कुठे जात आहे, कोण कोणाशी बोलत आहे. एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड अँड ॲनालाइज्ड. AI वॉरचे धोकादायक सत्य. 1 मिस्टेक इज इक्वल टू डेथ. AI परफेक्ट नाही. जर AIने चूक केली तर? इमॅजिन करा, एक सामान्य माणूस, पण AIने त्याला टार्गेट म्हणून मार्क केलं. रिझल्ट, इनोसंट लाईफ डिस्ट्रॉयड. नो इमोशन. AIला भावना नाहीत, त्याला काही कळत नाही. हा इनोसंट आहे का? हा फॅमिली मॅन आहे का? AI फक्त डाटा पाहतो. स्पीड ऑफ वॉर. AI युद्ध खूप फास्ट करतो. डिसिजन अटॅक काही सेकंदात. म्हणजेच ह्युमन कंट्रोल कमी होत चाललेला आहे. डीप फेक अँड सायकोलॉजिकल वॉर. AI फेक व्हिडिओज तयार करू शकतात. इमॅजिन करा, खोटा व्हिडिओ व्हायरल होतो, लोक भडकतात, युद्ध वाढतं. हे सायकोलॉजिकल वेपन आहे. फ्युचर ऑफ AI वॉर. आज AI असिस्ट करतं, पण उद्या फुल्ली ऑटोनॉमस वेपन येऊ शकतात, जिथे मशीन स्वतः ठरवेल whom to kill. रोबोट सोल्जर्स, AI टँक्स, ऑटोनॉमस ड्रोन्स. हे सायन्स फिक्शन नाही,
हे रिॲलिटी बनत चाललं आहे. तुम्ही टर्मिनेटर पाहिला आहे 1984चा? ज्यात जगप्रसिद्ध बॉडी बिल्डर अर्नोल्ड श्वार्झेनेगरने भूमिका केलेली आहे. तिथे मशीन कंट्रोल घेतात. आपण त्या दिशेने चाललोय का? तुमच्यासाठी याचा अर्थ काय? तुम्ही म्हणाल हे युद्ध आहे, माझ्याशी काय संबंध? पण सत्य वेगळं आहे. AI फक्त युद्धात नाही, ते तुमच्या जॉबमध्ये येतं आहे, तुमच्या HR फील्डमध्ये येतं आहे, तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये येतं आहे. आज AI युद्धात आहे, उद्या तुमच्या करिअरमध्ये असेल. म्हणून प्रश्न हा नाही AI येणार का, प्रश्न आहे तुम्ही तयार आहात का? कारण भविष्य स्पष्ट आहे. AI फक्त जॉब घेणार नाही, ते जग बदलणार आहे. जर तुम्हाला फ्युचर समजून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे द नॉलेज DNA. आपण इथे भविष्य तयार करतो. थँक्स अ लॉट. थँक यू व्हेरी मच.